तुमच्या अगदी म्हणजे अगदी जवळच्या व्यक्तीशी मला ओळख करून द्यायची आणि एकदम तुमच्या जवळच्या व्यक्तीबरोबर आज मुलाखत आहे. आता जवळचे व्यक्ती कुणाला म्हणतात? जे आपल्या सुखदुःखात सामील असते. तुम्ही जे व्हिडिओ बघताय, आजपर्यंत जेवढे तुम्ही व्हिडिओ बघितला आहात त्या सगळ्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला जे गाणं लागतंय ते गाणं ज्यांनी गायलं आहे ते अमोल बुचडे कोल्हापूर, संगीत सम्राट अमोल बुचडे कोल्हापूर हे आता आपल्याबरोबर आहेत आणि त्यांची मुलाखत आपण घेणार आहोत. नमस्कार, मी संगीत सम्राट अमोल बुचडे, राऊ सरांचा शिष्य म्हणला तर हरकत नाही. बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया. मगाशी मी तुम्हाला प्रश्न विचारला काय, म्हणजे मगाशी काय म्हणत होतो मी, अमोल आता ढोलकी घेऊन असं ह्याच्यात बसतोय, कार्यक्रमात बसतोय वाजवायला आणि आता गाणे वगैरे म्हणतोय चांगली. पण अमोलच्या आयुष्यात मी काय विचारतो, संगीत कसं आलं हे विचारतो मी तुम्हाला. सांगतो. तुम्ही कुठनं सुरुवात केला ते अंबाबाईचं गाणं, ते नको आहे मला. तुमच्या आयुष्यात संगीत कसं काय आलं ते सांगा. संगीत कसं आलं म्हणजे मी मूळ हलगी वादक आहे. आमचे आजोबा बाळूमामाचे शेजारीच बघा, परत बाळूमामाकडे चाल. बाळूमामाच्या शेजारी सर घोडेश्वर म्हणून गाव आहे, माहित आहे की? त्या घोडेश्वर आमचं गाव. तुमचं गाव? हो, खुद्द गाव घोडेश्वर? हा, घोडेश्वर पप्पांचं गाव. पप्पांचं गाव? हा, पप्पांचं गाव म्हणजे आजोबा मूळ गाव? मूळ गाव तिथं पप्पा. हा, घोडेश्वर म्हणून गाव, आदमापूरच्या शेजारी. आम्ही तिथं जत्रा वगैरे जाऊन आम्ही करतोय. मग आमचे आजोबा तिथं हलगी वाजवायचे. आमच्या आजोबा कुलदैवत कुठलं? ते घोडेश्वर मसोबा. काय सांगताय? हो, ते कुलदैवत आमचं. मग तुम्ही आमच्या भागातले आहे की? हो, मग आणि मग तिथं आमचे आजोबा हलगी वाजवायचे. मग हलगी वाजवल्यानंतर ना त्या पुजाऱ्याच्या अंगात यायचं. पुजाऱ्याच्या अंगात यायचं आमच्या आजोबांना हलगी वाजवल्यानंतर. मग ते आजोबांना हलगी वाजवल्यानंतर ना मग ते आजोबा वाजवायचे. मग आजोबांचं गुण आमच्या पप्पांच्यात आहे. पप्पा पण आमची हलगी वगैरे वाजवायचे. पप्पा मग नंतर ना बँड वाजवायला लागले. बँड मध्ये वगैरे ते सनई दपागड वगैरे साथी आसरांना वाजवतात वाद्य ते वगैरे वाजवायला लागले. मग पप्पांमुळे आम्ही हलगी वाजवायला लागलो. पप्पाने आम्हाला हलगी वाजवायला शिकवलं, घुमकं वाजवायला शिकवलं. मग मूळ मी हलगी वादक आहे सर. हलगी वादक आहे. हलगी माझं जे आई बाप माय बाप कोण असेल तर हलगी आहे. मग हलगी मुलं मी हलगी साधारण कुठल्या वर्षी वाजवायला सुरू केलं? मला म्हणजे मी शाळेच्या आधी लहानपणापासून हलगीच वाजवते. अजून शाळेत पण प्रवेश घेतला नव्हता तर मी पप्पांबरोबर ते बारकी वगैरे ते शिमग्यातले वगैरे टिमकी वगैरे घेऊन पप्पांबरोबर एकदम म्हणजे चालता पण येत नव्हतं. तेव्हापासून मला आठवते की हलगी पप्पांसोबत जाऊन आपलं उगाच ते त्याला काय वाजवता येत नव्हतं, पण पप्पांसोबत लहानपासूनच पप्पांसोबत होतो. मग त्यानंतर वाजवत मग छान हलगी वाजवायला लागलो. मग हलगीमुळं सर मी इथं आमच्या तिथंच कोल्हापुरात नाही, निवृत्ती पवार तात्या, त्यांना तात्या म्हणायचे, त्यांचा मर्दान खेळ होता. मग त्या त्यांचा मर्दान खेळाचा कार्यक्रम मुंबईला होता. मग त्यांनी मला हलगीला बोलवलं. आपल्याला मुंबईला हलगी वाजवायला लहान होतो मी, 8वी 9वीत असेल किंवा 8वीतच होतो मी. मग बरीच वर्ष झाली या गोष्टीला. मग त्या मर्दान खेळाला मी वाजवायला मुंबईला गेलेलो त्यांच्यासोबत. मला आवडलं, अरे वा, आपल्याला हलगीमुळे इकडे मुंबईला येता आलं. मग मी ठरवलं काय नाही, आपण त्या मर्दानी खेळातच जायचं, म्हणजे ती हलगी वाजवायला आपल्याला सांगतील काय. आपण त्या ग्रुपमध्ये जाऊया, लाठीकाठी शिकूया. म्हणजे लाठीकाठी शिकायला गेलो की आपण त्यांच्या सभासद होईल आणि आपल्याला ती हलगी वाजवायला बोलवतील. मी तिथं लाठीकाठी शिकलो. लाठीकाठी जवळजवळ माझे एक 700-800 विद्यार्थी आहे सर. लाठीकाठी ते निवृत्ती पवार तात्या, त्यांच्याकडे ते मर्दान खेळायचं शिकलो मी. मग लाठीकाठी खेळत मी आमच्या घरातच नाही, आमची आजी भजन गाते, मम्मीची आई. मावशीचे मिस्टर माझ्या ढोलकी वाजवतात. अनेका मावशीचे मिस्टर त्यांचं ते विठ्ठलपंथी, त्यांची नावं देखील निवृत्ती वगैरे, सोपान, आशिराव, ते इटकरे म्हणून गाव आहे आपल्या तांदूळवाडीत, इस्लामपूरच्या तिथं. ते पण भजन, आमच्या घरात एक भजनी मंडळ होईल असे सगळे कलाकार होते, पण सगळी भजनात होते. आजी माझी मम्मीची आई भजन म्हणायची. एक मावशी माझी ती रेणुकेची होती, ती रेणुकेची गाणी म्हणायची. ती चवंडकं वाजवायची डाव्या हातानं. म्हणजे महाराष्ट्रात कोण डाव्या हातानं वाजवणार मी तर बघितलेलं नाही. म्हणजे ते सर जगातलं अवघड वाद्य. उजव्या हातात धरून डाव्या हातानं वाजवायचे? हा, उजव्या हातात धरून ते चवंडकं. चवंडकं म्हणजे रेणुकेचं वाद्य असते, छोटस वाद्य असते. ते त्याला ती तात, ती दोरीला त्याच्या तात म्हणतात. ती तात, ती दोर ओढून बोल काढायची. तबल्यावर आपण काय बोल निघतात, दादा तेट वगैरे आपण, पण ती दोर ओढून बोल काढायची. मग ते डाव्या हातानं ती वाजवायची. आणि ते वाद्य असं आहे त्यात स्वर पण आहे आणि रिदम पण आहे. स्वर पण आणि रिदम, चवंडकं.
मग त्या मावशी बरोबर आम्ही जागरणाला ती घुमकं घेऊन तिच्यावर वाजवायला जायला लागलो. बर. मग ते भजनी मंडळ घरातच आमच्या भजनाचे सारखे कार्यक्रम व्हायचे. मग माझे गुरुवारी आकाराम महाराज म्हणून, माझे वडील माझे गुरु पहिले, माझे आई आकाराम बुचडे म्हणून, त्यांच्यामुळे हलगी वाजवायला शिकलो. म्हणजे मूळ गुरु माझे आई वडील आहेत. मग त्यानंतर ना मी भजनात गेलो. आमची भजनाची आवड लागली, घराच्याच भजनामुळे नाही. माझे मामा वारलेले आणि कोल्हापुरातले एक राजारामपुरीतलं भजन होतं आदमानी म्हणून, बाळू आदमानी. मग त्यांच्या भजनात सर माझ्या वडिलांनी अभंग छोटासा गायलेला. त्यांना काही गाता येत नाही, पण त्याने ते विठ्ठल पाहुणा गायलेलं. त्यावर मला संगीत आवडत, फक्त हलगीच माहिती होती. मग पप्पाने ते विठ्ठल पाहुणा आला घरा, लिंबलो न करा सावळ्याला. पप्पाने म्हणलं, मला एवढं भावलं, ते एवढं आवडलं, मला भजन आवडायला लागलं. मग त्यानंतर मी भजनात जायला लागलो. मग ते आकाराम महाराज म्हणून आमच्यात आमच्या गल्लीत पूर्ण त्यांचं भजन असायचं. ते भजनाला गेले की टाळ हातातनं काढून घे, डिंबडी हातातनं काढून घे. होय, टाळ डोक्यात मार. घेतलं की अशी काढून घ्यायची आणि डोक्यात मारायची टाळ. मग आम्ही त्यांना घाबरून, म्हणजे पूर्वी कसं भजन झाले की साहित्य नेत नव्हते. ज्यांच्या घरात भजन झाले ते साहित्य तिथंच ठेवायचे. मग आमच्या घरात भजन होतं, पेटी ढोलकी. भजन संपलं, सकाळी लवकर उठलो मी आणि धुरळा पाडला. ती पेटी काही ठेवली नाही खाली. पेटी ढोलकी मी वाजवत आपलं घरात मला सगळी वैतागलीत. मग झालं तर भजनात ओढ लागली माझी. मग भजनात आमच्या गल्लीतच भजनी मंडळ होतं, त्या भजनात मी ढोलकी वाजवायला जायला लागला. मग ढोलकी वाजवायला लागलो थोडी थोडी, नुसतं ते एवढंच येत होत. पण याच्यावर दररोज भजन आम्हाला, दररोज भजन. व्हरायटी नाही त्यात, काय नाही. मग ते भजन ढोलकी वाजवायला जायला लागलो. आमचं 2-3 मुलांचं आमचं भजनी मंडळ होतं. मग भजनात आम्ही जायलो, भजन वाजवायला लागलो. मग भजन वाजवता काय नाही, आपल्याला ढोलकी शिकली पाहिजे म्हणलं. ढोलकी शिकली पाहिजे. मग गौतम राजहंस माझे गुरु, ज्यांच्यामुळे आज इथं आहे मी, त्या गुरूंकडे मी गेलो. खचून मी सर एक 8 दिवस त्यांच्याकडे गेलो. 8 दिवस गेल्यानंतर मला ढोलकी बऱ्यापैकी वाजवायला यायला लागली. त्यानंतर मला क्लासला जाता आलं नाही. आणि पहिला मला स्टेजवर हाताला धरून कोणी बसवलं असेल तर माझ्या गुरुनी, गौतम राजहंस. त्यांनी मला खूप लांब कार्यक्रमाला नेलं. हे असं वाजवायचं, ते तसं वाजवायचं, त्यांनी मला शिकवलं. समोर बसून 8 दिवस शिकवलं. नंतर मला त्यांनी डायरेक्ट कार्यक्रमालाच न्यायला चालू केलं. बरेचसेच कार्यक्रम मी त्यांच्यासोबत, तेव्हा बी जास्त वाजवता येत नव्हतं, पण त्यांनी मला पुढं प्रोत्साहन देऊन मस्त वाजवताय, मस्त अमोल. कधी मला त्यांनी आरोतुरो बोलवलं नाही. काय मला माझ्या गुरुनी गौतम राजहंस यांनी मला हवा अमोल काय. आणि माझा अमोल, आमच्या अमोलची ढोलकी ऐकला का, प्रत्येकाला गर्वाने सांगायचे आमच्या अमोलचा रप्पाटा म्हणायची. हो. मग मी ढोलकी वाजवा लागलो सर. मग ढोलकीमुळं मी पवाड्यात गेलो, ढोलकीमुळं मी जागरणात गेलो, ढोलकीमुळं मी गोंधळात वाजवायला लागलो. मग ढोलकी वाजवत मी त्यांच्यात फेटे बांधायला शिकलो. शाहिरांच्या इथं मला ते राजू पाटील म्हणून आहेत आमचे गुरुबंधू, त्यांनी मला फेटे बांधायला शिकवलं. प्रॅक्टिस चालायचं, तिथं तालमी चालायच्या पवाड्याच्या. प्रत्येक शनिवारी रविवारी आमच्या पवाड्याच्या तालमी चालायच्या. मग 7 वाजले म्हणले की आम्ही शनिवारी तिथं पवाड्याला काकांच्या इथं मग प्रॅक्टिस वगैरे तिथं चालत होतं. मग त्यांचाच कार्यक्रम होता इथं गडकरी हॉलला कोल्हापुरात शाहिरांचा. तिथं मी ढोलकी वाजवलो होतो. मग तिथं हा वाघ आलता पद्माराजे शाहीच्या तिथं. मग तिथं सर इथं काय तिकडे ह्याला इथं सांगलीला हो, सांगलीला पहिली सांगलीला कार्यक्रम होता. दुसरा कार्यक्रम इथं गडकरी हॉल. मग सांगलीला तिथं स्पर्धा होत्या. मग तिथं सरांची माझी ओळख झाली. इतकी अशी ओळख झाली की उठता बसता आम्ही दोघं दिवस रात्र राहू सर आणि आम्ही काय वेगळं झालो नाही. म्हणजे नुसतं धड वेगळा असेल, नाहीतर आम्ही इतकं जवळ आज देखील इतकं आमचं भांडणं आमची होतात सारखे. भांडणं आमची चुकीच्या होत नाही की असं हे असं बरोबर नाही, हे असं नाही, तसं आमचं ते संगीतावरनं किंवा आमच्या वैयक्तिक ह्याच्यावर. पण राऊ सरांची जागा इथून काय माझ्या अजून कमी झालेली नाही, पण होणार पण नाही. कारण की इतकं आम्ही एकत्र आलो की ते दूर होणं शक्य नाही. असं मी त्यात राऊ सरांची पण ओळख झाली. नाते कसे असतात, काही नाते कसे असतात, म्हणजे एखादं काहीतरी हे आलं, काहीतरी चुकीचं काहीतरी गोष्ट झाली तर ते चुकीचं गोष्ट झालं की तर नाते तुटतात, किंवा एखादं काही गैरसमज झाला तर नाते तुटतात.
गैरसमज झाला, काय जर झालं, काय पण होतंय आपल्या आयुष्यात, नाही, कसं गैरसमज झालं काय पण होतात, पण हे नातं कसं आहे त्याच्या पलीकडचं आहे. पलीकडचं म्हणजे विषय नाही. तिथं गैरसमज वगैरे ह्या गोष्टी, हा गैरसमज झाल्यावर थोडा वेळ आमचं नाराजी असते, पण नाराजी असलं की आम्ही मनात फक्त काय आम्ही नाही, एकच, मनात काय आम्ही नाही. एकच आम्ही असं आम्ही एवढ्या तिथली स्पर्धा जागा कमी वगैरे होत नाही. सर होते गगनबावड्यात, तिथे शिक्षक होते. सरांना फक्त 2,000 रुपये त्याला पगार होता. आणि 2,000 खरं आम्हाला ते 20,000 सारखं होतं. सरांचा पगार आला म्हटलं आम्हाला कपडे काय 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 मामा